नमस्कार, कशा आहात सर्वजण? मजेत ना? सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण घरी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये लसणाची खमंग अशी चटणी बनवणार आहोत। शिवाय सध्या पावसाचे दिवससुद्धा चालू आहेत आणि ही चटणी जास्तीत जास्त दिवस कशी टिकवता येईल हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। अगदी खमंग बनून तयार होते आणि 2 ते 3 महिने अगदी सहज टिकते। त्यामुळे तुम्हाला जर अशी चटणी बनवायची असेल तर स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर सुरुवात करूया। लसणाची चटणी बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य मी इथे घेतलेलं आहे आणि इथे वापरलेल्या सर्व साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सर्वप्रथम आपण गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल चटणीला प्रिझर्व करण्याचं काम करतं, त्यामुळे आपण तेल हे जरूर वापरायचं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे आपण आधीच भाजलेले असले तरीसुद्धा यावेळी आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत आणि छान असे कुरकुरीत करून घ्यायचे आहेत। यामुळे चटणीची चवसुद्धा वाढते आणि चटणी जास्त दिवस टिकायला मदतसुद्धा होते। शेंगदाणे अर्धे भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला सालासह लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत। इथे मी एका भांड्याचं प्रमाण करून घेतलेलं आहे आणि त्याच भांड्याने मी सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे। जेवढे आपण सालासह लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत तेवढ्याच सोललेल्या लसूण पाकळ्यासुद्धा आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत आणि शेंगदाण्यासोबत हे सुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। याला डाग पडायला हवेत तोपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे। जे जिन्नस भाजायला जास्त वेळ लागतो ते आधी भाजायला टाकायचं आणि त्यानंतर लवकर भाजून होणारे पदार्थ आपल्याला नंतर भाजायचे आहेत। यानंतर यामध्ये मी 6 ते 7 लाल मिरच्या वापरलेल्या आहेत। या आपल्या नेहमीच्या ज्या मिरच्या असतात त्या पिकल्यानंतर लाल होतात आणि सुकतात त्याच मिरच्या मी इथे वापरलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला यामध्ये धणे टाकायचे आहेत। इथे मी 2 चमचे एवढे धणे टाकलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचे आहेत। हे धणे मी ऑलरेडी भाजून ठेवलेले होते तरीसुद्धा ही चटणी बनवताना या कढईमध्ये या सर्व जिन्नसासोबत मी हे धणे भाजून घेणार आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला किसलेलं सुकं खोबरं टाकायचं आहे आणि ते सुद्धा यामध्ये भाजून घ्यायचं आहे। या चटणीमध्ये अशा लाल मिरच्या जरूर वापराव्या, यामुळे चटणीची चव खूप छान लागते। जर तुमच्याकडे अशा लाल मिरच्या नसतील तर मग तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरीसुद्धा चालेल। तर हे आपल्याला छान डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही याला थोडे थोडे डाग पडायला सुरुवात झालेली आहे। आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे तीळ टाकायचे आहेत। तीळ हे अगदी पटकन भाजले जातात, त्यामुळे शेवटी आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत। हे तीळसुद्धा मी ऑलरेडी भाजून ठेवलेले आहेत आणि या तिळांमुळे आपल्या चटणीला खमंग अशी चव येते। तीळ हे लगेचच तडतडायला सुरुवात होते आणि यावेळी आपल्याला गॅसची फ्लेम ही बंद करायची आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला छान असं थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतरच आपल्याला याची चटणी वाटून घ्यायची आहे। तर इथे हे सर्व साहित्य अगदी छान असं थंड झालेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। इथे आपण सर्व जिन्नस अगदी छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतलं होतं, यामुळेच आपली चटणी जास्त दिवस टिकायला मदत होते। शिवाय चटणीची चवसुद्धा अगदी छान लागते। लसूण हा अगदी लाल होईपर्यंत आपण भाजलेला आहे, यामुळे लसणाच्या चटणीला एक छान अशी चव येते। तर इथे हे भाजलेले सर्व साहित्य टाकल्यानंतर यामध्ये मी जिरे टाकणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरेसुद्धा भाजून घेऊ शकता, पण जिरे भाजण्याची काही गरज नाही, त्यामुळे मी इथे जिरे भाजलेले नाही। त्यानंतर कश्मीरी रेड चिली पावडर ती मी 2 चमचे टाकले आणि त्यानंतर लाल मिरची पावडर आहे ती 1 चमचा एवढी टाकलेली आहे। या चटणीमध्ये आपण आमचूर पावडर ही जरूर वापरावी। इथे मी अर्धा चमचा एवढी आमचूर पावडर यामध्ये टाकलेली आहे आणि थोडंसं हिंग यामध्ये टाकलं आहे। 1 चमचा मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। तुम्ही जेवढ्या प्रमाणात चटणी बनवाल तर त्यानुसारच चवीनुसार तुम्हाला तिखट आणि मीठ यामध्ये वापरायचं आहे। हे सर्व मिक्सरमध्ये आपण आता फिरवून घ्यायचं आहे। मात्र इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही चटणी फिरवताना आपल्याला कंटिन्यू फिरवायची नाही, मध्ये बंद चालू करत पल्स मोडवरती आपल्याला चटणी बारीक करायची आहे, नाहीतर मग त्याची पेस्ट बनू शकते। ही काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे। तर इथे मी 1-2 वेळा चालू बंद करत ही चटणी बारीक करून घेतलेली आहे आणि ही चटणी आपल्याला जास्त बारीक करायची नाही, थोडीशी ओबडधोबडच ठेवायची आहे।
मिक्सर बंद चालू करत पल्स मोडवरती आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही मस्त अशी लसणाची चटणी आपली तयार झालेली आहे। यामध्ये आपण काश्मीरी रेड चिली पावडर वापरली होती, त्यामुळे चटणीचा कलर हा अगदीच सुरेख आलेला आहे। आणि एका प्लेटमध्ये ही चटणी मी तुम्हाला काढून दाखवते आहे। सर्व जिन्नस आपण छान भाजून घेतले होते, त्यामुळे ही चटणी अगदी खरपूस झालेली आहे। शिवाय ही चटणी जास्त दिवस टिकायला सुद्धा मदत होते। शिवाय यामध्ये आपण लाल मिरच्या सुद्धा वापरलेल्या होत्या, त्यामुळे चटणीची चव अजूनच छान लागते। तर इथे पाहू शकता तुम्ही मस्त अशी लसणाची चटणी आपली तयार झालेली आहे आणि अगदी 2 ते 3 महिने सहज टिकते सुद्धा। एखाद्या हवाबंद डब्यामध्ये आपण ही भरून ठेवायची आहे, यामुळे याचा सुगंध सुद्धा टिकून राहतो आणि चटणी सुद्धा अगदी छान टिकून राहते। चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत ही चटणी आपण खाऊ शकतो। तुम्ही सुद्धा या पद्धतीने लसणाची चटणी नक्की करून पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करा। आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।